चला डे 8 आजचं सेशन आहे हाऊ टू सिलेक्ट इंट्राडे स्टॉक किंवा आपण इंट्राडेचे स्टॉक कसे शोधायचे. तर सर्वात पहिले आपल्याला यायचं आहे गुगलवर. ओके, सर्वांना आवाज येतोय माझा? ओके, स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसत नाहीये. ओके, आता दिसेल तुम्हाला स्क्रीन. सर्वात पहिले आपल्याला गुगलवर यायचं आहे. गुगलला आल्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे गुगल बॉक्समध्ये मोस्ट ॲक्टिव्ह इक्विटी. ओके, जसं तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला एक बघा इथे मोस्ट ॲक्टिव्ह इक्विटी NSE ही तुम्हाला लिंक मिळेल. याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला जी फर्स्ट लिंक असणार आहे त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. कोणत्या? पहिल्याच लिंकवर. पहिल्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर जे मी तुम्हाला काल सांगितलं पण जे लोक नव्हते टाइम चेंज झाल्यामुळे परत एकदा रिपिटेशन करतो. त्यात खूप काही ॲडिशन गोष्ट पण आहे त्या पण तुम्हाला मी आज सांगणार. आता बघा मोस्ट ॲक्टिव्ह इक्विटीमध्ये गेला तर तुम्हाला हे पेज लोड होईल सकाळी 9:15 वाजता किंवा त्याच्या आधी ओपन करून ठेवायचं आहे आपल्या एका टॅबवर. जे पण आपला टॅब असेल क्रोमचा, ब्राउझरचा, जे पण ॲप असेल त्यात तुम्ही हे सर्च करून ठेवायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे जायचं आहे. रिफ्रेशचं बटन असणार. हा जो सर्कल आहे याला रिफ्रेश, याच्यावर जर माऊस नेला किंवा तुम्ही जर क्लिक केलं तर हे रिफ्रेश होणार. तर हे तुम्हाला दर 3 मिनिटानंतर दर 5 मिनिटानंतर तुम्हाला हे रिफ्रेश करत राहायचं आहे. याच्यावर तुम्ही जेवढा टॅप कराल हे तेवढं ती लिस्ट जी आहे खालची ही अपडेट होणार. ही लिस्ट अपडेट झाली तर तुम्हाला राईट स्टॉक मिळेल. आणि जर तुम्ही अपडेट नाही केली तर तो तुम्हाला मिळणार नाही. आता बघा मी रिफ्रेश केलं. आता बघा लोड झाले स्टॉक. याच्यानंतर तुम्हाला बघा सिम्बॉल म्हणजे स्टॉकचे नावं, ओपन म्हणजे तो स्टॉक किती प्राईजला ओपन झाला आहे, हाय त्या स्टॉकमध्ये किती हाय प्राईजला तो गेला आहे, आणि लो तो स्टॉक किती खालच्या प्राईजला गेला आहे, हे दोघी तुम्हाला दिसेल. आणि त्यांनी कालचा क्लोज म्हणजे शेवटचा क्लोज कधी केला होता, किती रुपयाला केला होता, हे सर्व अमाऊंट तुम्हाला इथे दिसणार. आपल्याला हे अमाऊंट वगैरे काहीच बघायचं नाही आहे. आपल्याला फक्त एकच गोष्ट बघायची आहे, चेंज पर्सेंटेज. हा पर्सेंटेज प्लस CHNG चेंज हा जो आहे याच्यावर क्लिक करायचा आपल्याला. याच्यावर जर आपण एकदा क्लिक केलं तर काय होईल, तुम्हाला सर्व इथे याच्या खाली रेड नंबर दिसतील. ओके, ते निगेटिव्हमध्ये असतील. जे पण रेड नंबर असतील ते निगेटिव्हमध्ये असतील. रेड नंबर कधीच पॉझिटिव्हमध्ये तुम्हाला इथे दिसणार नाही, बरोबर. जे रेड नंबर आहे याचा अर्थ की हे जे नंबरच्या समोर जे नाव आहे सिम्बॉलच्या खाली तो स्टॉक डाऊन साईडला गेलेला आहे. जर मार्केट डाऊन साईड असेल तर आपण ह्या स्टॉकमध्ये एंटर करायचं. आता याच्यामध्ये किती % डाऊन झालेला आहे बघा, 2.34%. थायरोकेअर, ओके, सिल्वर बीज, इन्फोसिस, टाटा मोटर्स, ओके, रिलायन्स, LGE इंडिया, ओके, हा डाऊन झालेले आहेत. आता LG इंडिया ज्यांनी IPO घेतला असेल, हा IPO होता 1113 रुपयाला 57 समथिंग आणि ओपन झाला आहे 1700 रुपयाला. जर ज्यांनी घेतला असेल त्यांना इमिडिएटली 600 रुपयाचा गेट मिळाला असेल घेतल्या. ओके, आज तो स्टॉक थोडासा मायनसमध्ये गेला आहे. तर आपण बघूया. आता बघा जसं तुम्ही इथे क्लिक केलं तर तुम्हाला पहिले निगेटिव्ह स्टॉकवर आले, परत तुम्ही सेम त्याच याच्यावर चेंज पर्सेंटेजवर क्लिक केलं तर तुम्हाला इथे ग्रीन नंबर दिसतील. आता बघा याच्यात किती मोठी मुवमेंट झाली बघा, 18% मुवमेंट झाली आहे. GMBREW, ओके, एवढी मुवमेंट झाली आहे एका स्टॉकमध्ये एका दिवसात. विचार करा. आता जेवढी जास्त मुवमेंट तेवढा जास्त आपला फायदा असणार. आता बघा ICICIG किती % मुवमेंट दिसते तुम्हाला, 9.18 म्हणजे 9% जास्त इथे मुवमेंट झालेली आहे.
Persistence 7.25%, Bajaj Finance 4.07%, टाटा कम्युनिकेशन 3.49%, इंटरनल झोमॅटो, तुम्हाला सकाळी पण सांगितलं होतं झोमॅटो इंटरनल स्टॉककडे लक्ष ठेवा 2.20. बघा आता तुम्ही इथे जे लिस्ट मी सांगितली आणि आता तुम्हाला मी मॉर्निंगला सांगितलं होतं हे स्टॉक, हे दोघींमध्ये बघा काही तुम्हाला कॉमन दिसतंय का? ICICI, पर्सिस्टन्स हे 2 स्टॉक कॉमन दिसत आहेत तुम्हाला. बघा हेच मॉर्निंगला मी तुम्हाला सांगितलं होतं. या स्टॉकमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला इंटर करायचं सांगितलं होतं किंवा तुम्हाला सांगितलं होतं की ते तुम्ही बघू शकतात, ऑब्झर्वेशन करू शकतात. आता हे स्टॉक जर तुम्ही ओपन करून बघितले, तुम्हाला दाखवलंच आहे मी, पण तुम्ही सुद्धा ओपन करून बघितलं तुमच्या ॲपमध्ये, मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, तर तुम्हाला हे सेमच दिसणार आहे. सर्वांकडे सेमच असणार आहे, कोणाकडे कमी जास्त काही नसणार आहे. ओके, तर मी स्टॉक इथूनच घेतो. सर्वात सोपा आणि सर्वात चांगला जो आपल्याला डाटा मिळतो तो इथूनच मिळतो, एकदम क्लिअर, त्यात काहीच कन्फ्युजन नसतं. आपल्याला फक्त स्टॉकचं नाव इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामध्ये किती पर्सेंटचा चेंज चालू आहे. आता मॉर्निंगला काय असतं, इथे 1.9%, 2%, 2.5% असं असेल, तर ते स्टॉकमध्ये घ्यायचं. त्या स्टॉकमध्ये ऑलरेडी 4%च्या वर जर मुवमेंट झाली असेल सकाळी 9:15ला, तर त्या स्टॉकमध्ये थोडं त्याला होल्डिंगवर, वेटिंगवर ठेवायचं. कारण की एखादी स्टॉक, आत्तापर्यंत हे लक्षपूर्वक ऐका, एखादी स्टॉक एका दिवसाला मॅक्झिमम 4 किंवा 5% गेन देतो. म्हणजे एखादी स्टॉक जो आहे तो त्याची जी लिमिट आहे ती 4 to 5% असते. ती खाली पडायची असो किंवा वर जायची असो, ती -4% असो की +4% असो, त्याच्यावर तो स्टॉक जात नाही. तो गेला तर आपलं लक, पण आपण अपेक्षा ठेवायची नाही. आपण 4% वरच हॅप्पी राहायचं, त्याच्यावर आपण लक्ष पण द्यायचं नाही. एखाद्या टायमाला आपण लालच करायला जाऊ आणि आपला लॉस होईल, तर हा नियम खूप स्ट्रिक्टली फॉलो करायचा. एखाद्या स्टॉकमध्ये आपण जर इकडे तुम्हाला 4% ऑलरेडी दिसतंय तर एंटर करायचं नाही, फक्त ऑब्झर्वेशन करायचं. जर आपल्याला वाटतंय तो ब्रेकआउट देतोय किंवा आपल्याला छोटंसं प्रॉफिट बुक करायची इच्छा आहे, तर पटकन एंटर करून प्रॉफिट घेऊन बाहेर पडायचं. टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट ठेवायचा, लॉस व्हायला नको. ओके, कारण की काय होतं, आपण जेव्हा मॉर्निंगला जेव्हा ओपन करतो तर इथे अशी मुवमेंट असते बघा, 1.6% असं असणार. हा जो टॉपचा स्टॉक असणार आहे ना, याच्यामध्ये 1.8%, 1.9%, 2.1% अशी अमाऊंट इथे दिसणार तुम्हाला, अशी व्हॅल्यू तुम्हाला इथे दिसणार. तर ते स्टॉक आपल्यासाठी योग्य आहे. पण ओपन झाल्या जर 4%, 3.9%, 3.5% दिसत असणार, तर त्या स्टॉकमध्ये थोडं होल्डिंगवर ठेवायचं. कधी कधी ते स्टॉक तिथून रिव्हर्स पण जातात, म्हणजे ऑलरेडी गॅप अप ओपन होतात. म्हणजे ओपन होतात ना, ते एवढे वर ओपन होतात कालच्या प्राईसपेक्षा आज, की ते तिथून वर जाण्याची त्याच्यात तेवढी कॅपॅसिटी नसते, तेवढी ताकद नसते वर जाण्याची, बरोबर. त्यामुळे ते तिथून खाली पडू शकतात. तर त्या स्टॉकमध्ये एंटर करायच्या आधी 4 वेळा विचार करायचं, थोडंसं व्यवस्थित आपलं माइंड यूज करायचं. आपण जे पण ऐकलंय माझ्याकडून किंवा जे पण तुम्ही रूल फॉलो केले, जे पण तुम्हाला रूल सांगितले ते लक्षात घ्यायचे आणि मगच डिसिजन घ्यायचं. घाईमध्ये एंटर करायचं नाही. तुम्हाला असं वाटतं की इथे 4% आहे, तो 5-6% चालत जाईल, आपण लवकर एंटर करू, असं नाही. 4% असेल तर डोळे बंद करून त्या स्टॉककडे सोडून द्यायचं. त्याच्या खालचा स्टॉक बघायचे 2-3, ते ऑब्झर्वेशन करायचे, पण त्या स्टॉकमध्ये इमिडिएटली एंटर करायचं नाही. ओके, आता बघा तुमच्या समोर हे स्टॉक तर मी दाखवलेच आहे. आता हा आपण बघू, जो 18% गेन झाला आहे, DMV रिव. ओके, वेट करा, तर लोड होत आहे, तोपर्यंत आपण डिस्कस करू. आता बघा ह्या स्टॉकमध्ये अजून एक गोष्ट आहे की बरेचसे स्टॉक जे ते FNO वाले आणि बरेचसे स्टॉक फक्त स्टॉक आहे, फक्त इक्विटी आहे. इक्विटी म्हणजे ओनली स्टॉक, त्यात आपण ऑप्शनमध्ये घेऊ शकत नाही. जी प्राईस चालू आहे, समजा आता हा जो स्टॉक आहे हा ऑप्शनमध्ये नसणार, जी प्राईस चालू आहे त्या प्राईसला आपल्याला किंवा
जे पण आपल्याला मार्जिन मिळेल त्या मार्जिनला आपण हा स्टॉक बाय करायचा असतो. ओके, आणि हा सर्वात सेफ असणार आहे. इक्विटी जे पण स्टॉक असतात, आपण जे पण स्टॉकचे नावं आहेत, हे जर आपण ॲज इट इज स्टॉक घेतला तर हा आपण इक्विटीमध्ये घेऊ, म्हणजे याला चार्जेस पण कमी लागतील, टॉप लॉस पण कमी होईल आपला, म्हणजे आपले जे टॉप लॉस हिट होईल तर आपले पैसे पण कमी कट होतील आणि प्रॉफिट पण आपल्याला कमी मिळेल, पण आपल्याला कन्सिस्टन्सचं प्रॉफिट मिळत राहील. म्हणजे छोटे छोटे प्रॉफिट मिळत राहील पण कन्सिस्टंट, म्हणजे सारखे प्रॉफिट, डेली प्रॉफिट आपण कमवू शकतो. पण ऑप्शनमध्ये तसं नसतं. ऑप्शनमध्ये खूप पैसा टाकावा लागतो आणि तेवढा टॉप लॉस पण आपल्याला घ्यावा लागतो. आपल्याला जर आपण जर प्रॉफिटची अपेक्षा 2% ठेवली तर आपल्याला 1% ॲटलिस्ट टॉप लॉस घ्यावा लागतो किंवा ठेवावा लागतो. आपण जर खूप कमी टॉप लॉस ठेवला तर आपला टॉप लॉस हिट होण्याची शक्यता खूप जास्त असते. ओके, तर बघा आपण चार्ट लोड होतोय. आपण तुमच्यासमोर हा चार्ट ओपन करून दाखवतो मी. खूप वेळ लागतोय चार्ट लोड व्हायला आज. ओके, तर काय होतं, स्टॉकचं नाव काय होतं, GMBREW. GMBREW. ओके, आता बघा हा जो स्टॉक आहे GM ब्रेवरेज लिमिटेड. आता याचं ऑप्शन जर बघितला आपण तर शक्यतो ऑप्शन याचा नसणार, कारण की मी ऐकला नाही हा ऑप्शनमध्ये आजपर्यंत. पण एकदा बघूया आपण. स्टॉकमध्ये आहे, ऑप्शनमध्ये नाही आहे. ओके, आता GM ब्रेवरेज हा जर आपण स्टॉक ओपन केला तर याच्यात आज 18% मुवमेंट आहे. म्हणजे आपण नुसता ओनली स्टॉक घेतला असता, फक्त स्टॉक FNO नाही, तर बघा वन साईड रॉकेट झालेला आहे, वन साईड. आता याच्यात मी काहीच मी अकाउंट नवीन ओपन केलं त्यामुळे माझं सपोर्टायझेशन काहीच नाही आहे याच्यामध्ये. याला जर आपण लॉंग टर्मसाठी पण घेतला असता तर आपण इथे बघू शकतो ह्याच महिन्यामध्ये यांनी रेकॉर्ड ब्रेक दिलेला आहे. रेकॉर्ड ब्रेक म्हणजे इथे 7,750 रुपयाचं जर आपण याला कन्सिडर करू, इथे 750 जर आपण याला कन्सिडर करू, म्हणजे त्याचा लोएस्ट पॉईंट हा आहे. मागच्या महिन्यात तो त्याच्यापेक्षा खाली होता, 700 रुपयाला होता. ओके, आपण ॲनालिसिस करून घेऊ, पूर्ण ॲनालिसिस करून घेऊ ह्या स्टॉकला. समजा उद्या उठून तुम्हाला जर हा खाली पडला तर आपल्याला घेण्यासाठी सोपा जाईल. ओके, आता बघा याची हायेस्ट ही पॉईंट होती, हा ओपनच झाला आहे ह्या वर्षी, म्हणजे लॉन्च झाला नाही, सॉरी याच्या मागे पण त्याची हिस्ट्री खूप लोड नाही झाली. ओके, त्यांनी बऱ्यापैकी खूप ठिकाणी त्यांनी बऱ्यापैकी चांगलं प्रॉफिट दिलं आहे. म्हणजे याचा अर्थ की याच्यामध्ये काही महिने जे असतात त्या महिन्यांमध्ये चांगलं प्रॉफिट देतो, नंतर तो खाली पडतो, परत वर जातो आणि परत खाली पडतो. म्हणजे याच्यात खूप चांगली व्हॉलॅटिलिटी आहे. आपण याला खाली पडण्यासाठी वेट करूया आणि लॉंग टर्मसाठी आपण घेऊ शकतो. तुम्हाला फक्त एक स्टडी म्हणून, एक तुम्हाला लॉंग टर्मचा स्टॉक कसा असतो, तुम्ही 500 रुपयाचा पण याच्यात स्टॉक घेऊ शकतात. 500 रुपयाचे तुम्ही होल्ड करू शकतात. तुम्हाला 500 रुपये त्याच्यावाले जास्तीत जास्त 5 ते 6 स्टॉक तुम्ही बसवू शकतात. ओके, आता बघा त्याने रेकॉर्ड ब्रेक केला. आतापर्यंत सर्वात मोठा हाय आजच्या दिवशी त्याने केला आहे. जर आज आपण याला बाय केला असता, इथे आपण जर आज त्याला इथे बाय केला असता तर त्याची प्राइस होती जवळपास 980 रुपये किंवा 1,000 रुपये.
तर तो 1000वरून 1200 गेलाय, म्हणजे एका दिवसाला त्यांनी 200 दिले. जर तुम्ही इथे 1000 जरी इन्व्हेस्ट केले असते किंवा तुम्हाला मार्जिन मिळालं असतं, तर मार्जिन किती मिळालं असतं आपण ते पण सांगतो तुम्हाला. मार्जिन कसं काउंट करायचं, कोणतं ॲप किती मार्जिन देतं, हे हे सर्व तुम्हाला मी सांगणार आपण जेव्हा ब्रोकरचं वर्किंग बघूया. ओके, तर बघा याचा जो एक स्टॉक आहे तो आपल्याला 200, समजा त्याची 1000 प्राइस होते ना, 1000 प्राइस 240 रुपयाला, 200 रुपयाला एक स्टॉक मिळाला असता. 1000 रुपयाला आपण जर घेतला असता ना, तर 200 रुपयाला आपल्याला मार्जिन म्हणजे 800 रुपयाचं मार्जिन भेटलं असतं. जेव्हा याची प्राइस 1000 रुपये चालू होती आजच्या तारखेत, 1000 रुपयाला आपण जर बाय केलं असतं इथे, तर फक्त 200 रुपये आपल्याला आपल्या अकाउंटमधून टाकावे लागले असते. जर मी इथे 100 क्वांटिटी घेतली असते तर मला 20,000 रुपये टाकावे लागले असते इथे आज. आणि हा किती गेलाय, 1000 रुपयावरून 1200 गेलाय, म्हणजे मला इथे 4000चं प्रॉफिट झालं असतं आज. ओके, टॉप लॉस मी किती लावला असता, 30 रुपयाचा का 40 रुपयाचा. समजा मी 40 रुपयाचा किंवा 50 रुपयाचा टॉप लॉस जर लावला असता तर माझं कमीत कमी नुकसान 1000 रुपये झालं असतं. 50 रुपयाचा टॉप लॉस म्हणजे 1000 रुपयाला मी बाय करेल, 950ला मी टॉप लॉस लावेल. एका दिवसात एवढी मुवमेंट एका स्टॉकमध्ये मिळणं खूप म्हणजे सरप्रायझिंग आहे. असे स्टॉक कसे शोधायचे हे तुम्हाला सांगितलं, हे फ्री ऑफ कॉस्ट. आता हा NSE फर्स्ट झाला. आता सेकंड तुम्हाला परत काय करायचं आहे, गुगल ओपन करायचं आहे. तुम्ही गुगल ओपन केला, गुगलवर तुम्हाला काय टाईप करायचं आहे, तुम्हाला टाईप करायचं आहे ट्रेडिंग व्ह्यू. जे आपण जेव्हा चार्ट बघतो त्याच्यामध्ये ट्रेडिंग व्ह्यू हिट मॅप दिसते तुम्हाला सर्वांना. ट्रेडिंग व्ह्यू हिट मॅप 3 नंबरचं ऑप्शन, किंवा टाईप करायचं तुम्ही जे पहिलंच आहे ट्रेडिंग व्ह्यू हिट मॅप नावाचं, स्टॉक हिट मॅप नावाचं, त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदम सरप्राईज मिळेल बघा. एकदम ट्रान्सपरंट, म्हणजे तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फक्त तुम्हाला इथे काय करायचं, हे जे अमेरिकेचं आहे S&P 50 इंडेक्स, याला क्लिक करून इथे आपलं निफ्टी 50 सिलेक्ट करायचं किंवा निफ्टी 500 सिलेक्ट करायचं. निफ्टी 50 किंवा निफ्टी 500. निफ्टी 50 केलं तर तुम्हाला टॉपचे 50 स्टॉकपैकी इथे सर्व तुम्हाला दिसेल. कोणता स्टॉक रेड, कोणता स्टॉक ग्रीन, म्हणजे कोणता अप साईड गेलाय आणि कोणता डाऊन साईड गेलाय. जे स्टॉक ग्रे कलरमध्ये त्या स्टॉकमध्ये काहीच मुवमेंट नाही आहे ते सोडून द्यायचे. आणि जे खूप डार्क ग्रीन आहे बघा, बजाज फायनान्स, बजाज फिन्सिव्ह, इंटरनल म्हणजे झोमॅटो, बघा लोगो दिसतो तुम्हाला. लोगो सोबत तुम्हाला नाव प्लस पर्सेंटेज, किती पर्सेंटेज तुम्हाला सांगतो बघा, 1%, 2%. बघा सेक्टर वाईज हा फायनान्स सेक्टर आहे. एवढा हा जो बॉक्स आहे हा फायनान्स आहे, म्हणजे सर्व बँकिंग, प्रायव्हेट बँकिंग आणि फायनान्स हे सर्व स्टॉक इथे येणार. इकडे टेक्नॉलॉजीचे स्टॉक येतील, इकडे कन्झ्युमर ड्युरेबल्स, इकडे नॉन एनर्जी मिनरल्स. ओके, बघा अल्ट्राटेक सिमेंट. ओके, हे बघा नेस्लेचा, तुम्ही विचारला ना मला हा स्टॉक कुठे, बघा नेस्ले इंडिया 3.90% ऑलरेडी गेन झाला. इथे बघा दिसतोय. हे सर्व तुम्हाला जर इथं तुम्हाला ओपन करून बघायचं, समजा तुम्हाला हा सेक्टर ओपन करायचा, त्याच्यावर क्लिक करा. बघा तुम्हाला 4 स्टॉक येत आहेत, त्यापैकी जो नेस्ले इंडिया हा जास्त ग्रीन आहे, टाटा कन्झ्युम हा कमी आहे, म्हणजे हा मायनस आहे, पण एवढा पण मायनस नाही की तो रेड झालेला आहे. ओके, एकदम फ्री ऑफ कॉस्ट, सोपं. त्याच्यापेक्षा अजून तुम्हाला जास्त स्टॉक हवे तर तुम्ही इथे निफ्टी 500 सिलेक्ट करून बाकीचे स्टॉक बघू शकतात. बघा तर खूप जास्त स्टॉक मिळतील तुम्हाला. बघा दिसत आहे छोटे बॉक्स, तुम्हाला हे फक्त मोठे करून बघायचे. खूप सोपं आहे स्टॉक शोधणं. फक्त कोणत्या स्टॉकमध्ये चांगली मुवमेंट आहे हे वेळेवर, एकदम खूप वेळेवर डिसाईड करणं आणि ते फिल्टर करून चेक करणं, हे आपल्या जी स्किल आहे, आपला मोबाईल किंवा कॉम्प्युटर यूज करायची किंवा आपला माइंड यूज करायची, हे आपण आपल्या पद्धतीने हँडल करायचं असतं. आता हे झालं सेकंड वेबसाईट. आता आपण परत जाऊया गुगलवर.
गुगलवर परत जाऊया. गुगलला परत आपण आता थर्ड बघूया. तिसरं 3 नंबरचं. आता इथे तुम्हाला काय टाकायचं आहे, परत टाकायचं तुम्हाला हीट मॅप. एक मिनिट, कोणी मेसेज केला, काय मेसेज केला? ओके. आणि MG आणि मग यातील बाय कोणत्या करायचा, हीट मॅप बघून बाय कोणता करायचा. तर बघा, ज्याच्यात जास्त मुवमेंट आहे तो ग्रीन असणार, तो चार्ट लावायचा, आपल्या सपोर्ट लेवल मार्क करायचं, SNR लेवल. त्यानंतर आपण ट्रेड लाईन मार्क करायची. बॉक्स तुम्हाला जर वाटतं की साईडवे मार्केट आहे सध्या, थोडं 5-10 मिनटं 15 मिनटं साईडवे किंवा 20 मिनटं साईडवे, तर बॉक्स ड्रॉ करायचा, ब्रेकआउटला एंट्री घ्यायची, छोटंसं प्रॉफिट बुक करायचं आणि एक्झिट करायचं. जास्त प्रॉफिटमध्ये पडू नका सुरुवातीला. तुम्हाला मी आता हळूहळू सांगणार की कधी तुम्ही जास्त प्रॉफिट बुक करायचं किंवा कोणत्या स्टॉकमध्ये करायचं, हे तुम्हाला मी हळूहळू शिकवणार. पण सध्या तरी तुम्हाला फर्स्ट टार्गेट बुक करूनच एक्झिट करायचं आहे. आता तुम्हाला बघा, एकदम सिम्पल मॅजिक समजला स्टॉक कुठून घ्यायचा. आता मी मल्टिपल का सांगतोय, कारण की एक स्टॉक एका ठिकाणी जर दिसतोय दुसऱ्या ठिकाणी दिसत नाहीये, तर वेट करायचं. दोघी ठिकाणी 3 ठिकाणी कन्फर्मेशन घ्यायचं आणि मग त्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची. आता 3 ठिकाणी कसं घ्यायचं, 3 वेगवेगळे पेज ओपन करून ठेवायचे. एकावर टाकायचं ट्रेडिंग व्यू हीट मॅप, एकावर टाकायचं NSE मोस्ट ऍक्टिव्ह इक्विटी, एकावर टाकायचं हे जे थर्ड नंबरचं मी तुम्हाला सांगतोय हीट मॅप मनी कंट्रोल. ओके, हीट मॅप मनी कंट्रोलवर तुम्ही गेला तर तुम्हाला इकडे अजून सिम्पल जसं तुम्हाला याच्यावर मिळत होतं ट्रेडिंग व्ह्यूवर, ट्रेडिंग व्ह्यू हीट मॅपवर सेम तुम्हाला इथे दिसणार. फक्त इथे तुम्हाला मार्केट कॅपिटल बघा, इकडे तुम्हाला काय दिसतंय, सेमच आहे, फक्त इथे तुम्हाला जास्त स्टॉक मिळतील. तिकडे तुम्हाला फक्त निफ्टी 50चे स्टॉक मिळतील किंवा निफ्टी 500चे. इथे ओव्हरऑल ऑल सेक्टरचे, ऑल कंपन्यांचे स्टॉक तुम्हाला इथे दिसतील. फक्त तुम्हाला थोडंसं झूम करून बघावं लागेल, काय इथे तुम्हाला सेक्टर सिलेक्ट करावं, फिल्टर करता येईल. तुम्हाला कोणतं सेक्टर घ्यायचं ते फिल्टर लावायचं आणि त्यात तुम्हाला बघा कोणते सेक्टर, बघा ॲग्री, अल्कोहोल, कन्स्ट्रक्शन, ते तुम्ही फिल्टर लावून ते स्टॉक इथे लिस्ट करू शकतात. आता बघा, जे डार्क रेड आहे ते डाऊन साईड आहे बघा, 9% डाऊन आहे. टाटा इन्व्हर्स कॉर्पोरेशन फायनान्सचा. आता हा बघा 5 स्टार ब्युसन फायनान्सचा. हा बघा बोरोसिल रिन्यू, वारी रिन्युएबल बघा 6% डाऊन आहे. हे तुम्हाला डाऊन साईडचे पण बघू शकता. बघा ICICI लोंबार्ड 8%, 8.92% गेन आहे. आता बघा हा मदरसन, ओला इलेक्ट्रिक बघा इकडे, वेल्स पण एंटर. म्हणजे तुम्हाला कुठे चार्जेस पे करायची गरज नाही आहे ना, तुम्हाला कोणतं सबस्क्रिप्शन घ्यायची गरज आहे बाहेरचं. माझं 500चं काय, कारण की ते सर्वांसाठी नाही आहे. आपण फक्त सकाळी एक जे मी तुम्हाला टाईम देतो त्याचं टाईमचे पैसे घेतो मी, हे तुम्हाला सांगायचे नाही पैसे घेत. जो तुम्हाला टाईम देतो आणि ते तुम्हाला टेक्निकल सांगतो सर्व गोष्टी, त्याचे मी 500 घेतो. बाकी हे तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे, हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे. याचं तुम्हाला काही नाही, तुम्ही स्वतःहून करू शकतात. बघा परसिस्टन्स किती पर्सेंट आहे, 7.24%. आला इकडे हा स्टॉक कुठे होता, NSE मध्ये पण होता, इथे पण होता बरोबर. 2 ठिकाणी कन्फर्मेशन घेतलं बरोबर. ICICI IG हा पण 2 ठिकाणी कन्फर्मेशन घेतला. हा बघा हा हिंद कॉपर, हा पण 3.56% गेलाय, हा 7% गेलाय. बँक ऑफ महाराष्ट्र. म्हणजे इथे तुम्ही इक्विटी प्लस ऑप्शनचे तुम्ही स्टॉक घेऊ शकतात. अजून याच्यामध्ये अजून तुम्हाला सांगतो, पुढचं गुगलवर जायचं. सेम गुगलला गेलात तुम्हाला सर्च करायचं आहे हीट मॅप NSE किंवा NSE हीट मॅप. बघा NSE इंडिया हीट मॅप, जे आपण मोस्ट ॲक्टिव्हमध्ये बघितलं होतं त्याच्यापेक्षा जास्त स्टॉक मोस्ट ॲक्टिव्हमध्ये लिमिटेड स्टॉक येतात. इकडे तुम्हाला ऑलमोस्ट सर्व स्टॉक मिळतील. बघा निफ्टी 50, निफ्टी नेक्स्ट 50, मिड कॅप निफ्टी. आता बघा इथे सेक्टरल इंडायसेस म्हणून ऑप्शन आहे. कोणत्या सेक्टरमध्ये आपल्याला जास्त मुवमेंट भेटते. आता आपण एवढ्या सर्व स्टॉक्स
नाही घ्यायची, आपल्याला एकदम प्रॉपरली आपलं स्मार्ट स्किल यूज करायचं आहे. तर मी काय बघणार, सेक्टरल इंडायसेसमध्ये मला काय दिसतंय की पूर्ण सेक्टरमध्ये हा जो सेक्टर आहे याच्यामध्ये सर्वात जास्त गेन आहे, सर्वात जास्त याच्यामध्ये बाईंग चालू आहे ह्या सेक्टरमध्ये, स्टॉकमध्ये नाही. त्या स्टॉकच्या बंचला त्या सेक्टरला सेक्टर म्हणतात. म्हणजे एक सर्व 5-6 स्टॉक मिळून एक सेक्टर बनतो. जसं कंस्ट्रक्शनची एक स्टॉक बनेल, बँकेचं एक सेक्टर बनेल, तुमचं मेटलचं एक सेक्टर बनेल, फार्माचं एक सेक्टर बनेल. तसं हे सेक्टर इथे बनलेले ऑलरेडी आहेत. आता याच्यात कोणत्या सेक्टरमध्ये आपल्याला बाय करायचं आहे, तर आपण एवढं सगळं स्टॉक बघायची गरज नाही आहे. सिम्पल सेक्टर वाईज जायचं. निफ्टी रियालिटी सेक्टरमध्ये सर्वात कोणता जास्त वर गेलाय, कोणता गेलाय, प्रेस्टीज. तुम्हाला दाखवलं होतं मी प्रेस्टीज आताच थोड्या वेळापूर्वी. बघा प्रेस्टीजमध्ये सर्वात जास्त गेन झालेला आहे. सेकंड कोणता आहे, शोभा. थर्ड कोणता आहे, सिग्नेचर, ब्रिज, गोदरेज प्रॉपर्टी, फोनिक्स लिमिटेड, लोढा तुम्हाला दाखवला मी आता. बघा फोनिक्स लिमिटेड तुम्हाला मॉर्निंगला सांगितलं होतं घ्यायचं, मी सुद्धा हा स्टॉक घेतला होता फोनिक्स लिमिटेड, मला पण प्रॉफिट झालेलं आहे याच्यात. ओके, तर काही रॉकेट सायन्स नाही आहे, सिम्पल आहे. तुम्हाला यूट्यूबवाले किंवा दुसरे क्लासवाले खूप येड्यामध्ये काढतात, हे सर्व सोडा, सर्व फ्रीमध्ये, कुठेच पैसे भरायची गरज नाही आहे. ओके, आता याच्या पण पलीकडे सेक्टर वाईज जर तुम्हाला स्टॉक बघायचे तर परत गुगलवर जायचं. गुगलला गेला. आता ही वेबसाईटला थोडासा प्रॉब्लेम येतोय, पण मी तुम्हाला सांगतो. इथे काय करतात, सेक्टर परफॉर्मन्स, एवढं टाईप करून एंटर करायचं. केलं तर तुम्हाला इंट्राडे स्कॅनर नावाची वेबसाईट मिळेल. इंट्राडे स्कॅनर सेकंड नंबरची का फर्स्ट नंबरची, रेडवाली, एक रेड सर्कलमध्ये एस असणार आणि इंट्राडे स्कॅनर नाव असणार. हीच वेबसाईट बघायची, दुसऱ्या जायच्या नाही. मी जे व्हेरीफाय करून सांगितलं त्याच वेबसाईटकडे बघायचं, दुसरीकडे जायचं नाही. आता फक्त प्रॉब्लेम इथे काय येतोय माहिती का, हे ना आपल्याला आपलं जे ब्रोकर अकाउंट आहे त्याला लिंक करायचं म्हणताय. पहिले डायरेक्ट लॉग इन व्हायचं. आता इकडे थोडं प्रॉब्लेम येतोय ह्या गोष्टीला. तर मी तुमच्या समोरच, म्हणजे मी अकाउंट ओपन करतो याच्यामध्ये. तर बघा लॉग इन करावं लागतं त्याच्यात थोडंसं. व्हेरीफाय करू आपण. ओके, सक्सेसफुल लॉग इन टू कंटिन्यू. बघा आता प्रॉब्लेम काय आहे, कनेक्ट विथ ब्रोकर हा ऑप्शन येतोय आणि इकडे आपल्याला आपलं ब्रोकर कनेक्ट करावं लागतंय. तर हे थोडं मी त्यावर काय सोल्युशन काढता येईल ते सांगेल. आणि ज्यांच्याकडे धनचं अकाउंट असेल, जसं माझं धनचं अकाउंट आहे, तर तुम्हाला धनचं अकाउंट तुमचं असेल तर तुम्ही किंवा झेरोदा एंजल वनचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकतात इकडे लॉग इन करून सर. त्यामुळे हे आपण साईडला ठेवूया. ओके, हे तुम्हाला कन्फर्मेशनसाठी 3-4 गोष्टी दिल्या आहे. आता आपण रोज सकाळी मी तर मॉर्निंगला सेशन घेतोच, पण जे आपल्या सेशनमध्ये नाही आहे, जे आपल्या सेशनमध्ये जॉईन केलं नाही आहे किंवा ज्यांना करायचं नसणार किंवा ज्यांना स्वतःचं अजून थोडं प्रॅक्टिस करायची असणार, अशा लोकांसाठी तुम्ही हे ट्राय करू शकतात. आता मी का म्हणतो माझं सेशन जॉईन करा किंवा पे करा, माझ्याकडे ना एक पायथनचं बनवलेलं सॉफ्टवेअर आहे. म्हणजे हे सर्व डाटा तो एका सॉफ्टवेअरमध्ये येतो, त्या एक्सेल फाईलमध्ये येतो. त्या एक्सेल फाईलमधून मला ऑटोमॅटिकली फिल्टर करून स्टॉक भेटतात. पण ते पेड आहे, ते जी एक्सेल फाईल आहे ती पेड आहे, ती दुसऱ्याकडून मी विकत घेतली आहे, त्यांनी बनवली आहे स्वतःच्या मेहनतीने. त्याच्याकडून मी त्याच्या दर महिन्यात सबस्क्रिप्शन चार्जेस पे करतो. आणि हा जो सर्व डाटा आहे, हा जो डाटा दर 3 मिनिटाला अपडेट होतो, हा डाटा मी तिथून तुम्हाला सांगतो. ओके, त्यामुळे सकाळच्या मॉर्निंग म्हणजे मी 500
तुमचे चार्जेस करतोय, बाकी दुसरं त्याच्यामागे काहीच नाही. कारण मला पण ते दुसरीकडे पे करावं लागतं आहे, तिकडून मला तो डाटा मिळतो, मी तुम्हाला तो सांगतो. प्लस मी ते व्हेरीफाय पण करतो आणि माझी स्किल आहे स्टॉक घेण्याची, स्टॉप लॉस लावण्याची, स्ट्रॅटर्जीची, हे मी त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशन एक्स्ट्रा करून तुम्हाला ते सकाळी सांगतो की हा स्टॉक इथे इथे असं तुम्ही बाय करू शकतात. ओके. तर सध्या ज्यांना पण करायची इच्छा असेल त्यांनी 500 पे करा, नसेल करायची तर तुम्हाला जे सांगितलं आहे त्याचं तुम्ही व्हेरीफाय करून स्टॉक घेऊ शकतात. मल्टिपल ठिकाणी व्हेरीफाय करायचं, एका ठिकाणी भरोसा ठेवायचा नाही. शेवटी तो डाटा आहे तो मॅनिपुलेट करू शकतो, म्हणजे तो आपल्याला चुकीचा माहिती देऊ शकतो, चुकीची माहिती देऊ शकतो. याचा अर्थ असं नाही की ते पूर्ण चुकीचं असणार आहे, पण कधी कसं असतं की एखाद्या वेबसाईटला थोडं 2-5 मिनटं लेट अपडेट होतं आणि एखाद्या वेबसाईटला एकदम राईट टाईम अपडेट होतं. आणि तो डाटा आहे तो शेवटी त्याचा जो स्पीड असणार आहे ट्रॅव्हलिंगचा आपल्यापर्यंत जो येण्याचा किंवा आपण जो बघण्याचा आपल्यापर्यंत आपल्या लॅपटॉपमध्ये आपल्या कॉम्प्युटरमध्ये येण्याचा हा स्पीड त्या सर्व्हरवर डिपेंड असतो. तो सर्व्हर जर स्लो चालला सकाळी, जर तुम्ही त्याच्या डाटावर बघून एंटर केलं तर तुमचा लॉस होऊ शकतो. तर थोडं केअरफुली सर्व ठिकाणी व्हेरीफाय करायचं, सर्व ठिकाणी प्रॉपर कॅन्डल बनत आहेत का, सर्व चार्ट व्यवस्थित आहेत का, सर्व स्टॉक सर्व ठिकाणी सेम पर्सेंटेज दाखवतोय का, म्हणजे एका ठिकाणी 2% दाखवतोय, एका ठिकाणी 3% दाखवतोय, असं तर नाही होते ना. तो स्टॉक दोघी ठिकाणी आहे का हे पण चेक करायचं. म्हणजे आता पर्सिस्टन्स आहे किंवा प्रेस्टिज आहे हा 2 ठिकाणी व्हेरीफाय केला, लोढा हा 2 ठिकाणी व्हेरीफाय केला, सेक्टरमध्ये पण चेक केला, मगच तुम्हाला मी सांगितलं. ओके. खूप साऱ्या ठिकाणी चेक करून पटकन डिसिजन घ्यावा लागतो. एवढं सर्व चेक करायचं, मग तो चार्ट बघायचा, मग एंटर करायचं, याला खूप वेळ लागतो. आपल्याला वाटतं की होऊन जाईल, पण तो वेळेवर आपल्याला तो जो चान्स असतो एंटर करायचा तो निघून जातो. मग आपण वेट करतो, आपण खाली पडल्यानंतर घेऊ किंवा मग ब्रेकआउटला घेऊ. मग एका टायमाला तो खाली पण पडत नाही आणि वर पण जात नाही, ब्रेकआउट पण देत नाही, तो मग तिथे साईड येऊन जातो. ओके. बऱ्याच वेळेला असं होतं की मार्केट सकाळी मॉर्निंगला गेन देतो, एक चांगला मुवमेंट देतो, नंतर 11-12 नंतर तो एक साईडला होतो, म्हणजे थोडी थोडी मुवमेंट, थोडीशी वर जातो परत खाली पडतो, परत वर जातो परत खाली पडतो, अशी साईड वे मुवमेंट देतो तो. त्यामुळे किती चान्स होत नाही आपला बाय करायचा, ते आपल्याला चांगलं प्रॉफिट भेटत नाही किंवा टॉप लॉस हिट होतो अशा ठिकाणी. ओके. तर आपण आजचं सेशन इथे थांबवूया. आपण आज बघितलं की स्टॉक कसे सिलेक्ट करायचे, फ्री ऑफ कॉस्ट, पेड करायची गरज नाही आहे तुम्हाला. मॉर्निंग सेशनमध्ये तुम्हाला मी पेडवाले पण सांगतो आणि फ्रीवाले पण व्हेरीफाय करून सांगतो. सर्व कॉम्बो करून तुम्हाला प्रॉपर एक 5 ते 6 स्टॉकची लिस्ट सांगतो. त्याच स्टॉकमध्ये आपण मुवमेंट बघतो आणि एंड ऑफ द डे आपण त्याच्यावर ॲनालिसिस पण करतो. त्यामुळे पूर्णपणे तुम्ही जसं एक्सपिरियन्स कराल हळूहळू की जे मी स्टॉक सांगतोय ते तुम्ही बघताय की ते रॉकेट होत आहेत किंवा तुम्हाला प्रॉफिट होतोय त्याच्यामध्ये, तुम्ही हळूहळू त्या गोष्टीवर ट्रस्ट करायला लागाल. आणि तुमचा ट्रस्ट हा वाढल्यानंतर मग तुम्ही जेव्हा एंटर कराल तर तुम्ही प्रॉपरली सेटअप बनवून प्रॉफिट बुक करू शकता अशा गोष्टींना, अशा ठिकाणी. ओके. कोणाला काही अडचण, कोणाला काही बोलायचं आहे, कोणाला काही विचारायचं आहे? हा बोला बोला. हॅलो. हा बोला ना. हा सर, एक विचारायचं होतं. तुम्ही आता जे 3-4 वेबसाईट सांगितल्या वेगळ्या वेगळ्या, हा त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की पर्सेंटेज बघून मग एंट्री घ्यायची. तर एक्झॅक्टली सकाळी 9:20 आपण जे ट्रेडिंग सुरू करतो किंवा आपण बाईंग चालू करतो किंवा सेलिंग चालू करतो, तर ते किती वाजता 9:20 किती पर्सेंटेज असले पाहिजे एक्झॅक्टली त्या 4 वेबसाईट मध्ये, की जेणेकरून आपल्याला आयडिया आहे की एवढ्या पर्सेंट मध्ये आपण एंट्री केली पाहिजे आणि एवढ्या तुम्ही सांगितलं की 4% जास्त असेल तर होल्ड करायचं. तर मग किती पर्सेंटेज असले पाहिजेत एक्झॅक्टली आपल्याला सेलिंग चालू करण्यासाठी? बरोबर. बघा कसं असतं, जर मार्केटमध्ये हा जो स्टॉक आलाय जर त्यात 1% मुवमेंट झाली असेल तर आपण योग्य वेळ की एंटर करण्यासाठी, योग्य वेळ म्हणजे योग्य वेळ की त्या चार्टवर आपण ट्रस्ट करू शकतो की हा वर जाऊ शकतो अजून. कारण की जर आपण बघितलं कोणताही स्टॉक आपण ओपन केला XYZ तर प्रत्येक स्टॉकमध्ये 4% कमी प्लस मायनस, म्हणजे 4% पेक्षा जास्त किंवा 4% पेक्षा कमी, म्हणजे 3.5 3% अशी मुवमेंट होते किंवा 4.5 6% अशी मुवमेंट होते. तर आपण ॲव्हरेज 4% पकडून जातोय. तर आपला जो रूल आहे तो 4%ला घ्यायचं नाहीच आहे आपल्याला. म्हणजे 4% असेल मॉर्निंगला 9:20ला 9:25ला जर 4% दाखवते तर घ्यायचं नाहीच आहे आपल्याला, त्याला खाली पडू द्यायचं, त्याचे पर्सेंटेज कमी होऊ द्यायचे आणि मग आपण एंटर करायचं. आणि जर समजा तो ऑलरेडी 1%च्या वर असेल,
1.2 1.5 2% असेल तर आपण तो स्टॉक घेऊ शकतो. पण त्याच्या पण रूल आहे घेण्याचे. आपण पहिले सर्व गोष्टी ऑब्झर्वेशन करू, मग कन्फर्मेशन घेऊन मगच एंटर करू. डायरेक्ट 2% आहे म्हणून घ्यायचा नाही. ऑब्झर्वेशन, कन्फर्मेशन आणि एंट्री ह्या 3 गोष्टी फॉलो करायच्या. ओके. 1% पेक्षा खाली असायला नको आणि 4% पेक्षा वर असायला नको. 1 to 2% मध्ये असला तर योग्य आहे आपल्यासाठी. आणि 2% पेक्षा जास्त आहे तर एंट्री करायची, पण लवकर एक्झिट करायची. म्हणजे तुम्ही एंट्री करताय आणि तो 2.5% आहे, 2.5% आहे आणि तो 3.5% होऊन म्हणजे 1.2 1.3% असताना आपण स्टॉक घेऊ शकतो. फक्त 1% वरती असला पाहिजे, 1% परफेक्ट. बरोबर. आणि सपोर्ट आणि रजिस्टर आणि ट्रेड लाईन करूनच ऑब्झर्वेशन करूनच घ्यायचा. ऑब्झर्वेशन कन्फर्मेशन करूनच घ्यायचा. ओके. त्याच्याशिवाय घ्यायचं नाही. अजून काही कोणाला प्रश्न? ओके चला. ओके नो प्रॉब्लेम. फक्त मला तुमचं प्रॅक्टिकल नोट्स वगैरे तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काहीच पाठवत नाहीये, त्यामुळे मला कळत नाही की मी शिकवतो ते बरोबर शिकवतोय की तुम्हाला. सर कालच्या व्हिडिओची पाठवा ना तुम्ही. हो, आता मी तेच वर्किंग करणार, मग त्याच्यानंतरच मी तुम्हाला त्याची लिंक देणार. आता मी तेच वर्किंग करणार आणि जमलं तर आजचा पण व्हिडिओ मी आजच टाकून देणार, कारण की ते व्हिडिओ अपलोड आणि ते एडिटिंगला खूप वेळ लागतो. त्यामुळे ते एक डे म्हणजे 1 डे नंतरच करतोय सर्व गोष्टी, पण करतो आज मी. जर जमलं तर मी दोघेही व्हिडिओ आज सोबत टाकतो, कालचा आणि आजचा दोघे. सर रेकॉर्डिंग पाठवा ना. ऍक्च्युली हो, रेकॉर्डिंग टाकतोय ना, ग्रुपला टाकतोय ना. आपल्या ग्रुपला म्हणतोय मी, युट्यूबला अपलोड करतोय मी. फक्त कालचा आणि आजचा बाकी टाकायचं. ओके ठीक. चला मग क्लोज करू आपण. मॉर्निंगला जॉईन करू. आधीच्या दिवशी पण पाठवा ना तुम्ही पॅटर्न. हो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. परवाचं टाकलंय ना पीडीएफ तुम्हाला पाठवली का मी? पीडीएफ पाठवली तुम्हाला चॅट पॅटर्नची? तर तुम्ही चॅट पॅटर्न शिकवलेले ना, हो ते पण व्हिडिओ. बरं ठीक, काही प्रॉब्लेम नाही. अजून काही? कालची चॅट पॅटर्नचा पीडीएफ कधी? नाही, व्हिडिओ. ठीक आहे. ओके एक मिनिट, मला तुमचे मेसेज रीड करू द्या. म्यूट. हो मी पाठवतो. एक मिनिट, म्यूट करा तुम्ही सर्वांनी. ओके, मी तुमचे मेसेज रीड करतो. बऱ्याच लोकांनी मेसेज बघा, एक मिनिट. ओके, स्टॉक सर्च कसे करायचे ते सांगितलं मी तुम्हाला. आणि मग ठीक आहे, ते पण सांगितलं. आपली स्ट्रॅटेजी यूज करून आपण स्टॉक बाय करू शकतो. जर तुम्हाला मॉर्निंगला स्टॉक मिळून गेला 9:15 तर तुम्ही 9:20च्या कॅन्डलला मार्क करून तुम्ही तो स्टॉक घेऊ शकता. आकाश सर. ओके. स्वीटा मॅडम, मॉर्निंगला 9:20च्या वेळ किती पर्सेंटेज असायला पाहिजे? कारण आता दिसत फुल डेचा पर्सेंट. ओके, तर कसं असतं, 9:20ला एक्झॅक्ट 1% असणार याची गॅरंटी नसते. तो 2%, कारण की जी पहिली कॅन्डल असते ना, ती पहिली कॅन्डल एवढी मोठी बनते की त्याची एवढी पर्सेंटेज त्याचं हाय होऊन जातो पहिल्याच कॅन्डलमध्ये. तर तो 2-3%च्या वर असतो. त्याला खाली पडू द्यायचा. म्हणजे जी सेकंड कॅन्डल बनते ना 9:20ची, ती कॅन्डलला तो खाली पडेल किंवा वर जाईल. तर जो समजा पहिली कॅन्डल आहे, जी 9:15ची कॅन्डल असते, पहिली फर्स्ट कॅन्डल, ती कॅन्डल समजा बॉटमला सुरू झाली 9 रुपयाला आणि ती गेली 15 रुपयाला, तर काय होईल? ऑलमोस्ट 5%चा गेन एकाच कॅन्डलमध्ये दिसेल. मग नेक्स्ट कॅन्डल बनवू द्यायची. नेक्स्ट कॅन्डल कुठे बनते, म्हणजे जर तो 5%चा 2%
1% वर जातोय तर आपण त्यात एंटर करू शकतो 9-20 नंतर, आणि जर तो जात नाहीये तर मग आपण एक्झिट करू, म्हणजे त्यात ऑब्झर्वेशन ठेवायचं असतं. मी डेली स्टॉक करत नाही, मी फॉरेक्स ट्रेडिंग करतो. डेली स्टॉक मी आधी करायचो, आता मी फॉरेक्स ट्रेडिंग करतो. डेली नाही म्हणता येणार, मी वीकली ट्रेड करतो. मला जर एखाद्या चांगल्या मुवमेंट दिसला किंवा मी फ्री असेल, आता मी सध्या माझा जॉब असतो 10 वाजता, त्यामुळे मी डेली ट्रेडिंग करत नाही, कारण मला तो ट्रेलिंग करता येत नाही टॉप लॉस. मी मॉर्निंगला जेवढा प्रॉफिट भेटतो तेवढा मी घेऊन एक्झिट करून टाकतो. जर मला मॉर्निंगला लवकर स्टॉक मिळाला 9:25ला 9:20ला तर मी तो होल्ड करतो 10 वाजेपर्यंत. आणि जर लेट मिळाला तर मी तो घेत नाही, फक्त मी सांगतो की हा स्टॉक तुम्ही घ्या किंवा इथे ब्रेकआउटला वेट करा. कारण की मी ऑफिसला नंतर मी कामात असतो आणि मला ते स्टॉप लॉस कधी हिट होईल आणि कधी प्रॉफिट बुक होईल याच्याकडे लक्ष नसतं. त्यामुळे मी डेली ट्रेडिंग करत नाही. फॉरेक्स मार्केट हे मी इव्हिनिंगला करतो, संध्याकाळी 6 नंतर किंवा रात्री 12 नंतर, 11-12 नंतर. ओके. कालचे चार्ट पॅटर्नचे पीडीएफ कधी देणार? हां, चार्ट पॅटर्नचे पीडीएफ मी टाकले होते, पण ते अपलोड झाले नाही ग्रुपला, मोठी फाईल असल्यामुळे मी परत टाकतो आणि ते तुम्ही डाउनलोड करून सेव्ह करून ठेवा किंवा प्रिंट करून ठेवा आणि ते ऑब्झर्वेशन करा. चार्ट पॅटर्न तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही चार्ट पॅटर्न जेवढे डोळ्याखालून टाकाल तेवढे तुम्हाला चार्टवर ते लवकर मिळतील. म्हणजे ते तुमच्या डोळ्यासमोर असतील पण तुम्हाला समजत नाही की तो आता जसं आहे ते समजून डब्ल्यू दिसतोय. आता हा मला डब्ल्यू दिसतोय पण तुम्हाला दिसला की नाही दिसला हे ते तुम्ही बघितलं नसणार म्हणून तुम्हाला दिसत नसणार. बघितलं मला कळालं की हा डब्ल्यू पॅटर्न आहे किंवा डबल बॉटम आहे. ओके. तर मी तुम्हाला टाकतो, चार्ट पॅटर्नचा पण टाकतो आणि व्हिडिओही टाकतो तुम्हाला आज कालचा. ओके. तर चला आपण उद्या इंडेक्स बघूया, निफ्टी, सेन्सेक्स, बाकी ऑप्शन चेन वगैरे, आणि इंडिकेटर्स आपलं बाकी आहे. इंडिकेटर कोणते कसे यूज करायचे, सेटिंग काय इंडिकेटरची, कोणकोणते इंडिकेटर आपल्या कामाचे किंवा कोणकोणते इंडिकेटर आपण सपोर्ट घेऊ शकतो आपल्या कन्फर्मेशनसाठी किंवा स्टॉकमध्ये इंटर एक्झिट किंवा प्रॉफिट बुक करण्यासाठी, ते आपण उद्याच्या दिवशी इंडिकेटर फक्त सेशन घेऊ. आणि परवा आपण मग निफ्टी, सेन्सेक्स, ऑप्शन चेन, डेल्टा, गामा सर्व चेक करूया. ओके. चला, गुड नाईट सर्वांनी. कोणाला काही अजून बोलायचं आहे, विचारायचं आहे?